टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर 14 इनसाइड द किचन. वेलकम children. Today we will start our environment study session with a wonderful lesson inside the kitchen. A kitchen is a room or part of a room used for cooking and food preparation. Can you tell? This picture shows puris being made. Puris have to be fried. Wood is being burnt to obtain the heat for frying. चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे. पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात. त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे. Look at the pictures below and give similar information. First picture. Mother is rolling chapatis on the kitchen platform. She is roasting these on the flat grinder. Second picture. Sister is stirring vegetables in a pan. Cover a little oil. She is cooking these vegetables. Third picture. Auntie is stirring the boiling curry in a vessel. All the three pictures show food is cooked by heating. How do we prepare food items? अन्नपदार्थ कसे बनवतात? People prepare a variety of food items according to their liking. They use a variety of ingredients for the purpose like rice, wheat, pulses, vegetables and fruits, eggs, meat and fish. लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात. भाज्या, फळे आणतात. अंडी, मांस, मासे आणतात. त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात. Many of our food items are prepared by heating. बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते. To cook rice, we add water to the rice and boil it. Puris, pakoras are fried. भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात. पुऱ्या, भजी असे पदार्थ तळून करतात. Oil or ghee is used to fry them. त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात. मोदक and idlis are steamed. मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात. चपातीज and भाकरीज are roasted. पोळी, भाकरी हे पदार्थ भाजून करतात. Foodstuffs become tastier and easier to digest when prepared by heating them. अन्नपदार्थ
उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात. ते अधिक खमंग आणि रुचकर होतात. However, not all foodstuffs are prepared by heating. सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन करत नाही. We eat some of them raw, that is uncooked. We eat fruits mostly without cooking. काही पदार्थ आपण कच्चे खातो. फळे नेहमीच कच्ची म्हणजेच न शिजवता खातात. We also eat vegetables like cucumber and tomatoes raw. A cucumber salad or a banana shake are made without heating. कधीकधी टोमॅटो, काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातो. काकडीची कोशिंबीर, केळीचे शिकरण असे अन्नपदार्थ उष्णता न देताच करतात. हॅव यू नोटिस्ड चवीतील फरक अनुभवा. फर्स्ट, पापड मे बी रोस्ट और इट मे बी फ्राईड. पापड भाजूनही खातात, तळूनही खातात. टेक 2 पापड्स ऑफ द सेम काइंड, रोस्ट वन, फ्राय द अदर. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर रोस्ट? विच डू यू लाईक बेटर? एकाच प्रकारचे 2 पापड घ्या. एक भाजून घ्या, दुसरा तळून घ्या. दोघांच्या चवीत काय फरक पडतो ते पहा. तुम्हाला कोणता जास्त आवडला? सेकंड, पीनट्स मे बी इटन प्लेन और रोस्ट. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर टेस्ट? हाऊ डू यू लाईक टू ईट देम प्लेन और रोस्ट? दाणे भाजून खातात व कच्चेही खातात. त्यामुळे दोन्हींच्या चवीत काय फरक पडतो? तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात? थर्ड, व्हॉट इज द डिफरन्स इन द टेस्ट ऑफ अ रॉ पोटॅटो अँड अ बॉइल्ड पोटॅटो? कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक कोणता? मेथड्स ऑफ सप्लाइंग हीट फॉर कुकिंग. उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती. वी कॅन चूज फ्रॉम व्हेरियस फ्युएल्स टू सप्लाय द हीट नीड फॉर कुकिंग. अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात. थँक्यू.